महाराष्ट्राच्या जिथं जिथं सप्ताह होतात तिथं काल्याचं कीर्तन होतं. भोसरे महाराजांनी घेऊ द्या, सुनील महाराजांनी घेऊ द्या, कोणत्याही महाराजांनी घेऊ द्या, आमचे माऊली कदम आहेत, कदम माऊली आपण जे ज्ञानेश्वरीचं पारायण करतात, कुणीही ठेवू द्या सप्ताह, त्या प्रत्येक सप्ताहाचा शेवट काल्याच्या कीर्तनानं होतो. आपल्या देवळाईला जसा सप्ताह सुरू झाला तसं काल्याचं कीर्तन झालेलं आहे, बरोबर आहे. काल्याचं कीर्तन झाल्याशिवाय सप्ताह संपत नाही. बस बस, सप्ताहाच्या शेवटी हे काल्याचं कीर्तन का केलं जातं एक प्रश्न आहे असा आपला. महाराष्ट्रभर जिथं जिथं वारकरी संप्रदाय आहे, लक्ष देऊन ऐका, जिथं जिथं सप्ताह आहे, जिथं नामस्मरण आहे, त्याचा शेवट हे दहीहंडी बांधून काल्याचं कीर्तन करून करतात. प्रश्न असा आहे की काल्याचं कीर्तन शेवटी का केलं जातं. दुसरा एक प्रश्न आहे, काल्याचं कीर्तन दुपारीच का करतात, 10 ते 12, 11 ते 1 या वेळेत का. आणि अतिशय महत्वाचा एक प्रश्न आहे, काल्याच्या कीर्तनामध्ये शूर नाही, वीर नाही, संत नाही, पांडुरंग नाही, दत्त नाही, कृष्णाचं चरित्र का सांगतं. हे 3 प्रश्न कधी आपल्याला पडले नाही, त्याचे उत्तर आहे का. काल्याचं कीर्तन शेवटी का करावं, का बरं, काय कारण असेल याचं. सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी काल्याचं कीर्तन का करतात. जसा सप्ताह आमच्या देवळालीला उभा राहिला महाराज, हे काल्याचं कीर्तन झालेलंच आहे. महाराज वेगळा आलाय पण काल्याचं कीर्तन झालं. मग काल्याचं कीर्तन का होतं, का करावं लागतं, तर त्याचं उत्तर आहे, काला या शब्दाचा अर्थ आहे परिपूर्णता, म्हणजे त्याच्यानंतर परत शेवट नाही. उदाहरणार्थ माऊलीने 2 उदाहरणं दिली. देवळाच्या कामा कळसू का परमगंगेशी सिंधू प्रवेशू. एखादं मंदिर आहे, त्या मंदिराचं बांधकाम सुरू झालं तर अगोदर पाया उभा राहतो, पायावरती भिंती उभ्या राहतात, भिंतीवरती स्लॅब पडतो, स्लॅबमध्ये मूर्ती बसवली जाते, मंदिराला कलर दिला जातो, मंदिरात फरशी बसवली जाते. किती सुंदर मंदिर आहे, किती क्वालिटीचं बांधकाम आहे, किती सुंदर मूर्ती आहे, याच्यावरून निवृत्ती बाबा ते मंदिर कधी पूर्ण होत नाही. मग मंदिरावरती ज्या दिवशी सुनील महाराज कळसाचं आगमन होईल त्या दिवशी मंदिराची परिपूर्णता आहे. तसं कितीही रात्रीची कीर्तनं झाली तरी काल्याचं कीर्तन झाल्याशिवाय सप्ताहरूपी बांधकामाला कळत चढत नाही, म्हणून ते परिपूर्णतेच आहे. एवढं सोपं सांगू नये, काहीला कळत नाही म्हणून दुसरं उदाहरण देतो. परमगंगेशी सिंधू प्रवेशू. गंगा आहे, गंगा या देशातली सगळी गंगा कुठं जाते माहिती आहे तुम्हाला, समुद्राला जाते, बरोबर आहे. गंगेचा प्रवाह कुठं चाललाय, समुद्राकडे. तो का म्हणे, गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एकमय. संतांची प्रमाण आहेत. गंगा निघाली की ती सागराला जाते, तिचा प्रवाह थांबत नाही, ती सागराकडेच निघत असते. आता तुम्ही या मुली कीर्तनाला बसलेल्या आहे, आपण शाळेमध्ये जात होतो, आता अजूनही काही जातात, काही गेलेले असतात, काही जाणार. आपण शाळेमध्ये गेलो की पूर्वीची जी शाळा असायची जिल्हा परिषदची असायची, निवृत्ती महाराज काय, श्रीमंत काय, गरीब काय, महाराज काय, नगरसेवक काय, आमदार काय, सगळ्याची पोरं जिल्हा परिषदलाच असायची. त्यामुळे शिक्षण चांगलं होतं, सगळ्याला असायचं. आता हे पैसे वाढल्यामुळं, प्लॉटिंगला भाव आल्यामुळं, हायवे गेल्यामुळं ज्याचे त्याचे पैसे वाढले प्रत्येकाचे, त्यामुळे आता क्वालिटी बिघडली. कोणी CBSEला, कोणी अमक्या केंद्रात, कोणी तमक्या केंद्रात. शाळा आता वेगवेगळ्या प्रकारच्या झाल्या, ख्रिश्चनाच्या आल्या, मुस्लिमांच्या आल्या, आपल्या हिंदूच्या आल्या, वेगवेगळी शाळा झाली. पूर्वी तसं नसायचं, सगळा वर्ग जिल्हा परिषदचा भरायचा. 25 मुली या बाजूने बसायच्या, 25 मुलं या बाजूने बसायची. गुरुजी वर्गामध्ये आले, पूर्वीचा गुरुजी पण लई गोड होता, त्याच्या नावातच ताकद होती. गुरुजी आला म्हणूस तर पोरगा गोट्याचा खेळ सोडून वर्गात बसायचा. आता गुरुजीलाच पोरं गोट्या फेकून आणतात. आता काळ बदलून गेला, आता गुरुजीची काही किंमत ठेवली नाही लोकांनी. गुरुजी शब्दाचा अपमान करून टाकतात लोक. तसं नाही, गुरुजी कोणालाही म्हणू नये महाराज, गुरुजी शिकवणारा असतो, तो आपला आदरार्थी असतो, त्याला गुरुवर्य शब्दाचा अर्थ गुरुजी आहे महाराज. ऐका ऐका, गुरुजी वर्गामध्ये आले, देवळाई माझ्याकडे बघा, 25 मुली या बाजूने, 25 मुलं या बाजूने, हातामध्ये पांढरा खडू घेतला, काळ्या बोर्डावरती वाक्य लिहिलं गोदावरी. काय वाक्य लिहिलं पोरांनो, गोदावरी. आणि वर्गातल्या 50 पोरांना विचारलं, पोरांनो आपला आजचा विषय गोदावरी आहे, सांगा बरं गोदावरी गंगेचा उगम कुठून झाला. देवळाई गावच्या 50 पोरापैकी कोणी गणितात हुशार होतं, कोणी इंग्लिशमध्ये हुशार होतं, कोणी सायन्समध्ये हुशार होतं, पण या आध्यात्मिक प्रश्नाचं उत्तर काही कोणाला सांगता येईना. पण सगळ्यात मागच्या बेंचवर एक बाळू नावाचा पोरगा बसलेला होता, देवळाई गावचा. हरिपाठात निवृत्ती महाराजांच्या यायचा,
भागवतात बसायचा, सुनील महाराजांचं ते ताना ऐकायचा, गणेश महाराजांचा धातींधडा ऐकायचा, विष्णू महाराजांची प्रमाण ऐकायचा, हरिपाठ दिंडीमध्ये नाचायचा, रांगोळी काढू लागायची मुलगी. असं बाळ्या होता मागच्या ह्याच्यात बसलेला. त्याला कीर्तन ऐकल्यामुळं त्याचं आजचं उत्तर माहिती होतं. त्यानं हात वर केला, गुरुजी मी सांगू? ओ गुरुजी मी सांगू? गुरुजीला लय आनंद झाला. महाराज कधीच उत्तर न देणारा बाळ्या, कोणत्याच विषयात पास नसणारा ढक्कल पास करावा लागतो, आणि हा बाळ्या आज उत्तर द्यायला लागला. सांग म्हटले बाळ्या. बाळ्याला पहिल्यांदा चान्स आला. बाळ्या बेंचवर उभा राहिला. पहिल्यांदा चान्स आला त्याला जिंदगीत, पहिल्यांदा उत्तर द्यायचा चान्स आला. बाळ्या बेंचवर उभा राहिला. गुरुजीने थाटात विचारलं, बाळो गोदावरी गंगेचा उगम कुठून झाला? बाळ्या म्हटला, गुरुजी नाशिक नावाचा जिल्हा आहे, नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर नावाचा तालुका आहे, त्र्यंबकेश्वर तालुक्याला ब्रह्मगिरी नावाचा पर्वत आहे. अय तुम्ही चौघ, अय कोटावाला, तुम्ही चौघ इकडे या बरं, इकडे पुढं. तुम्ही मस्त गप्पा हाण लागले चौघ. इकडे त्यांना दोघा जण इकडे घ्या. चौघ मीटिंग चालल्यासारखं चालू तुमचं. पक्ष काढता काय? या पुढे या दोघ जण इकडे. चौघात मस्त चालले. तो त्याच्या शाळातलं सांगतो, ह्याच्या आमची शाळा बंद पडेल ना तुमच्या. विठाला विठाला बाळाला पहिल्यांदा चान्स आले, त्याने उत्तर दिलं, गुरुजी महाराष्ट्रामध्ये नाशिक नावाचा जिल्हा आहे, ऐका, नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर तालुका आहे, त्र्यंबकेश्वर तालुक्याला ब्रह्मगिरी नावाचा पर्वत आहे, आणि ब्रह्मगिरी पर्वतावरून गोदावरी गंगेचा उगम झाला. शाबास बाळू, वा रे वा बाळू, क्या बात है बाळू, शाबास. सांग म्हटले गंगा पुढे कुठे गेली? गुरुजी साधा नव्हता, गुरुजी पक्का करून घेणार. पुढे कुठे गेली? बाळ्या कमी नव्हता, देवळायचा होता. बाळ्या म्हटलं, गुरुजी जशी गंगा ब्रह्मगिरी पर्वतावर निघाली तशी ती गंगा कुशावर्त नावाच्या कुंडात आली. शाबास बाळू, वा रे वा बाळू, क्या बात है बाळू. पुढं म्हटलं कुशावर्त नावाच्या कुंडातून निघाली, गंगापूरच्या धरणात गेली. पुढं गंगापूरच्या धरणातून नाशिकच्या रामकुंडात आली. पुढं म्हटले नांदूर बद्धेश्वरला गेली. पुढं कोपरगावला गेली. पुढं वैजापूर गंगापूर मार्गे हळूहळू 2-4 तालुक्याला पाणी देत श्री क्षेत्र पैठणला नाथसागरापर्यंत पोहोचली. पुढं बाळूच्या लक्षात आलं, गुरुजी काही थांबायच्या अंदाजात नाही. पुढं कुठं गेली, पुढं कुठं गेली, पुढं कुठं गेली. गावं काही संपायची नाही, धरणं काही आटपायचे नाही, काला काही व्हायचा नाही. बाळ्यानं आता शेवटचं उत्तर दिलं गुरुजीला. बाळू म्हटला, गुरुजी या कुंडातून त्या कुंडात गेली राहू द्या, या गावातून त्या गावात गेली राहू द्या, या धरणातून त्या धरणात गेली राहू द्या. पैठणच्या नाथसागरातून गंगा निघाली, संभाजीनगर शहराला, पुढे आमच्या गेवराई तालुक्याला, बीड जिल्ह्याला, परभणी जिल्ह्याला, नांदेड जिल्ह्याला, मराठवाड्याला पाणी देत 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 एकदाची समुद्राला जाऊन मिळाली. आता बाळूनं उत्तरच ठेवलं नाही ना. याला म्हणायचं परिपूर्ण उत्तर. काय उत्तर दिलं? इथून तिथं गेली राहू द्या, आता जशी निघाली तशी समुद्राला जाऊन गुरुजी गंगा मिळाली. गुरुजी जरा पुढच्याच घरातला होता, निवृत्ती बाबा. गुरुजीने विचारलंच बाबा बाळ्याला, गंगा समुद्रात गेली? म्हटलं हो. मग पुढं कुठं गेली? आता कशा पुढं कुठं गेल्यावर ते म्हटले तुमच्या डोंबल्यात गेले. तसंच येते, गंगा एकदा सागराला मिळाली, तिचं जीवन जसं परिपूर्ण आहे तसं काल्याचं कीर्तन झालं. सप्ताह परिपूर्ण आहे, भागवत परिपूर्ण आहे, रामायण परिपूर्ण आहे, म्हणून परिपूर्णतेचं कीर्तन आहे शेवटचं काल्याचं. कळालं उत्तर? कळालं. दुसरा प्रश्न होता, काल्याचं कीर्तन दुपारी का? 11 ते 1, 10 ते 12, 10:30 ते 12:30 का बरं या वेळात? रोज रात्री केली हेच सकाळी का? भगवान कृष्णाने जो यमुनेच्या तीरावर जो काला वाटला, जो काला दिला, तो दुपारी दिला, दुपारी. म्हणून त्याची प्रतिकात्मक बुद्धी आपण दुपारी वापरतो. संप्रदायाने त्याला बंधनं घातली, दुपारी काला करा. आणि अतिशय महत्वाचा प्रश्न, काल्याच्या कीर्तनामध्ये चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी, गायीन तेला चरित्र पवाडे, राखिल्या सवंगड्या सहित गायी. आजच्या दिवशी गायी, कृष्ण, गोपाळ, चोऱ्या हे का सांगायचं? तर त्याचं उत्तर आहे, काला जसा परिपूर्णतेचा आहे तसा परिपूर्णतम देव भगवान कृष्ण आहे. बाई तुझा लाडका कान्हा, फुलाचं गोड वाटी, 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 बाई तुझा लाडका कान्हा, फुलाचं
गोड वाटे. शाबाश. बाई तुझा लाडका काका तुलाच गोड वाटे. ओ बाई तुझा लाडका काका तुलाच गोड वाटे. याच्या थोड्या किती सांगू ग, याच्या थोड्या किती सांगू ग, महिपत्र सिंधुआते. बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटे. वा. बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटे. बाई तुझा लाडका काका तुलाच गोड वाटे. बाई तुझा लाडका काका तुलाच गोड वाटे. काय चाल आहे, काय अर्थ भरीत आहे महाराज. सुकाळकर गुरुजी नावाचे गुरुजी होऊन गेले, त्यांची चाल आहे बरं काय, गोड अशी बांधलेली, अर्थ सांगणारी. बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटे. एक टाळ वाजवा. इतकी सुंदर आहे ऐका. बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटे. बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटे. याच्या खोड्या किती सांगू ग, याच्या खोड्या किती सांगू ग, महिपत्र सिंधुआते. बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटे. बाबा. बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटे. तुलाच गोड वाटे. तुलाच गोड वाटे. यशोदाला गवळण म्हणते, अगं काय तुझ्या पोराचं सांगू बाई, समुद्राची शाही केली बघ, मेरू पर्वताची लेखणी केली. हो हो, समुद्राची शाही आपल्या पेनातली नाही, समुद्राची शाही, मेरू पर्वताची लेखणी. ऐका ऐका. पृथ्वीचा कागद केला, पृथ्वी पृथ्वी, आणि लिहायला बालवाडीची मास्तरीन बसवली. बालवाडी नाही, जिल्हा परिषद. या जगाच्या विद्याची देवता सरस्वती माता. असदगिरी समस्यात कंचदम सिंधू पात्रे, सुरतुरवरु शाखा लेखनी पत्र मुर्वी. लिखित यदि गृहीत्वा शारदा सार्वकालम, तदतवपि गुणानाम ईश पारम न याती. महिम्न स्तोत्रामध्ये श्लोक आलाय की कितीही वर्णन केलं, कितीही पृथ्वीचा कागद केला तरी कृष्ण चरित्र सांगता येणार नाही, एवढा तो परिपूर्णतम आहे. परिपूर्णतम साक्षात श्रीकृष्णो नान्येवही एक कार्यार्थागत्यम कोटी कार्यम चकारहा. म्हणजे काय, सामर्थ्यही आहे आणि स्वातंत्र्य आहे. बाकीचे जे अवतार आहेत देवाचे, त्या बाकीच्या अवतारात स्वातंत्र्य नाही, सामर्थ्य आहे, करता येतंय पण करू शकत नाही. बोलिले वाल्मिक तैसाची करीन. साधून सांगायचं आणि देवानं करायचं, असे 23 अवतार आहेत भागवतात. निवृत्ती महाराज सांगतात आपल्याला 23 अवतार आहेत. साधून सांगायचे आणि देवानं करायचं. मत्स्य, कूर्म, वराह, वामन, जनार्दन, गोविंद, पुंडरीकाक्ष, माधव, मधुसूदन, पद्मनाभ, सहस्राक्ष, वनमाली, हलायुध, गोवर्धन, असे 1000 नाव आहेत माझ्याकडे. ऐका कशासाठी सांगतो. बाकीचे 23 अवतार असे आहेत विष्णू महाराज, साधून सांगायचं आणि देवानं वागायचं. एकच अवतार आहे कृष्णाचा, कुणाचंच ऐकत नाही, कुणाचंच नाही. इंद्राची पूजा करण्याची परंपरा होती गोकुळाची, काही गावाला परंपरा आहे. आता तुमच्या देवळाली गावाला सप्त्याची परंपरा आहे, काही ठिकाणी यात्रेची परंपरा आहे. आमच्या गावाला काल्याच्या कीर्तनाला बाजरीची भाकर आणि वांग्याचं भरीत करतात. काल्याच्या कीर्तनाला काय करतात, बाजरीची भाकर वांग्याचं भरीत. ते आता 10-5 वर्षापासून आमचं नाव झालं जरा, मग ते आमचं कीर्तन काल्याचं राहतं गावात. गावातले लोक मान देतात. आता चांगले पैसे जरा थोडे वाढले जरा, तर मी म्हटलं भाकरी बदलून टाकू आपण. मी काय म्हटलं, भाकरी बरी नाही, आपल्याकडे लोक येतात 10-5 हजार जेवायला, मी पंगत देतो बा, 2-4 लाख लागू द्या, बुंदी करू, गुलाबजाम करू, हे बरं वाटत नाही भाकरी. गावातले लोक म्हटले तुमचा काला कॅन्सल, भाकरी नाही कॅन्सल का, ती परंपरा आहे म्हटली आमची. नीट ऐका, परंपरेला हात घातला तर लोक तुम्हाला बाजूला काढतात, तुम्हाला ठेवत नाहीत.
तुम्हाला संपून टाकतात ते, बाजूला व्हा म्हणतात, यांना बाजूला काढा. परंपरा मोडीत निघत नाहीत. गोकुळाची परंपरा होती इंद्र पूजा करणे. हो, गावातल्या महिला मुली इंद्राची पूजा करायच्या. भगवान कृष्ण गोकुळात अवताराले आले. ते म्हटले कोणता इंद्र न उंद्र हा, कोणता उंदीर, कोणी सांगितलं हा इंद्र. त्याची पूजा बंद केली देवानं. पूजा बंद केल्यामुळे इंद्राकडे खातं पावसाचं. एवढा पाऊस पडला इंद्रानं, अरा गोकुळ वाहून जाण्याची बारी आली. सारखा पाऊस, अखंड पाऊस. परिणाम भगवंतानं गोवर्धन उचलला, पण त्याच्या खाली गोकुळ उभं केलं, पण पूजा नाही केली. याला म्हणतात परिपूर्णतम. मग परिपूर्णतम चरित्र कृष्णाचं. परिपूर्णतेचा दिवस काला, दुपारी करायचा. हो, कळलं महाराज आम्हाला. हो, 11:15 वाजून गेले, लक्षात आलं आमच्या. कळलं. आताच तुम्ही सांगितलं आम्हाला. पण आताच तुम्ही म्हटले समुद्राची शाईन, मेरू पर्वताची लेखणी, पृथ्वीचा कागद. मग त्याचं चरित्र आम्हाला काय कळेल मग नेमकं? मग त्याचं चरित्र काय आहे सांगतात महाराज अभंगाच्या पहिल्या चरणी. हाती गोवडी गोवडी पाहता च्या पहिल्या चरणात काय चरित्र आहे देवाचं? पाहता मध्येच चरित्र आहे बरं. पाहती काय? पाहती गवळणी असं एक अभंग आहे गात. तुकाराम महाराजांची अभंग रचना अशी डबल शब्द येत नाही. पाहती गवळणीला लावलं आणि पाहता गोपाळांना लावलं. पाहती गोवळी नाही म्हणायचं, पाहता गोवळी म्हणायचं. पाहता गोवळी. काय झालं? एका बाजूला पाहायला गेलं तर विश्वाचा मालक, आणि एका बाजूला पाहायला गेलं तर गायीच्या धारा काढणारे देवळाईचे गोपाळ. धारेचाच आपला व्यवसाय, गाई म्हशीचा. एका बाजूला पाहायला गेलं तर विश्वाचा मालक. पाहता गतिर्भरता प्रभू साक्षी, निवास शरणम सुरुत, प्रभो प्रलय स्थानम निधानम बीजमभ्यम. म्या बोलविल्या विदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हाले जो जगात ते चालिता. म्याची न्या मिलू साता, काळू ग्रासे तसे भूता. ये म्हणे गते पंडसुता सकळे जयाची, ऐसा जो समर्थ तो मी विश्वाचा नाथ. पाहायला गेलं तर विश्वाचा मालक, ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा धनी. मग देखवी ऐकवी एक नारायण, तुझी असत्यने वेदासी बोलणे, सूर्याशी चालणे तुझ्या बळी पाहता. पाहायला गेलं तर एका बाजूला विश्व ज्याच्या ताब्यात, आणि एका बाजूला पाहायला गेलं तर गोवाळी, गायीच्या धारा काढणारे, शेतकरी कुटुंबातले, दुग्ध व्यवसाय करणारे साधे गोपाळ. काय चरित्र झालं? एका बाजूला विश्वाचा मालक आणि एका बाजूला गायीच्या धारा काढणारे गोपाळ. पण त्या गोपाळांच्या ताटातलं भगवंतानं उष्ट खाल्लं. कोणी खाल्लं? हे ज्यानं आपल्याला तयार केलं त्यानं. इथं बायकोच्या ताटातलं नवरा उष्ट खाऊ शकत नाही.
नवऱ्याच्या ताटातलं बायको पोर तर खाऊ शकत नाही. इथं विश्वाच्या मालकानं गोपाळांच्या ताटातलं उष्ट खाल्लं, चरित्र आहे. आता नीट ऐका. कधी खाल्लं, कुठं खाल्लं आम्हाला कुठं माहिती आहे महाराज, सांगतो मी, ऐका. एकदा पेंद्याच्या घरी कढी केली होती. कढी तुमच्याकडे कढी करतात आजी? ओ आजी, नतनीवाले आजी, कढी करतात ना? कढी हे पूर्वी न येते का तुम्हाला कढी? नाही येते, येते, यांना बी यायला लागली आता. पण पूर्वीची जी आजी कढी करायची ना, पूर्वी सप्त्याला कढीची पंगत असायची काल्याची. आता लय चांगले दिवस आले महाराज. नाही तर मी आता पांडुरंग बाबांना विचारा, माऊलींना विचारा, जुने लोक, सप्त्यात पंगतच शिरा भात कढी. कढी बी अशी व्हायची ना महाराज, टेस्ट टाक देऊ ग, फक्त ऐका, ही तोंडाला पाणी नका येऊन दे. कढी असं वाटतं मी महाराज, तिचं नाव घेतलं तरी तोंडाला पाणी येतं. मलाच यायला लागलं तर तुमचं काय? कढी कढी त्या आईनं बनवली, पेंद्याच्या आईनं. माझ्याकडे बघा, अशी फोडणी दिली, वरून अशी जिरे मोहरी टाकली, थोडीशी चटणी टाकली, ताक आमसूल, ताकाची दह्याची ताक तुमच्याकडे करत, असं वरून टाकलं, त्याला चटकदार फोडणीचा असा वास, असा कढीपत्ता टाकल्यावर असं बाहेर घुमायला लागला. पूर्वी आहे ना, या घरामध्ये भाजी केली की शेजारच्या बाईला तिचा वास जायचा, मेथीची केली का, असं भाजीचा वास जायचा. आता कशाच? आमची आई, मला पुडदाच्या वड्या आवडतात मसाल्याच्या, जसे तळून करायची आई आमची. आईनं जर मसाल्याच्या वड्या केल्या आमच्या आईनं, तर आईच्या हाताचा वास 10 दिवस जात नव्हता. हाताचा सुनील महाराज, आता वडीचाच वास आहे ना. हाताचा कधी यायचा? राहिलंच नाही महाराज. तसे मसाले ते क्वालिटी राहिली नाही महाराज. काय गाव होतं, काय जुनं महाराज. ते असं टेस्टेड वास आला माझ्याकडे बघा सगळ्यांनी. असा ते कढीचा वास फिरला आणि दारात 2-4 पोरं, आपली पोरं कशी खेळतात तिथं, तसा तो पेंद्या खेळत होता. आणि त्या पेंद्याच्या नाकावर वास गेला, त्याला भूक लागलेली, 12 वाजलेली, आपली धावतच गेलं ते, आई 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 काय बनवलंय? आई म्हटली, अरे काय झाले, चटक्याचं ऊन पडतंय ना, आपल्याला प्यायला कढी केली. असं होय आई, दे बरं. आईनं लगेच एका ग्लासात लेकरानं मागितली म्हणून दिले. आता आईचं जीवन लेकरू, लेकरानं घेतली, पेंद्यानं माझ्याकडे बघा ते कढीचा ग्लास घेतला गणेश बाबा, तोंडाला कढी लावली, गडी अशी प्यायचीच, जिभेला त्याच्यात चटक लागली. आणि इतकी भारी कढी झालती ना, लई टेस्टेड हो, इतकी भारी ना, त्याला मीठ कमी नाही हो, अशी थोडीशी आंबट, थोडीशी घरी गेल्यावर करावंच लागते गड्या आता बरं का, काय दम निघा ना आता. अशी चटकदार गणेश महाराज, बरं वाटतंय ऐकायला खायला नाही बरं काय, अशी चटकदार झालेली कढी, जिभेला चव. आणि ती जशी तोंडाला चटक लागली महाराज, जशी ती कढी जिभेला लागली, तशी त्या पेंद्याला आठवण आली, राव काय सुंदर कढी झाली, काय माझ्या आईच्या हाताला चव आहे, माझ्या मित्राला किती आवडेल, माझ्या कृष्णाला किती आवडेल, माझ्या सख्याला किती आवडेल. काय प्रेम असेल महाराज, महाराज किती शुद्ध भाव असेल. जिभेला चव लागल्याबरोबर त्याला मित्र आठवलं. इथं आपल्याला दुःखात मित्र आठवतो, दुःखात, सुखात नाही कुणाला आठवत. चांगले पैसे येऊ द्या, कशाचा मित्र मग, कोणी बोलत नाही त्याला. दुःख आलं की तो माझ्या कामी नाही आला, बिनलाजा सुखात बोलव ना, आधी सुखात बोलव, आधी तुझ्या सुखात बोलव, तुझ्या वास्तुशांतीला बोलव, सत्कार कर, दुःखात धावत येईल महाराज. तो कायम ध्यानात ठेवा, आधी सुखात माणसं सांभाळली पाहिजे, मग ती दुःखात कामी येतात. आपण दुःखात त्यांची वाट पाहतो, तसं कसं चालेल, आधी सुखात सांभाळली पाहिजे. हो, जशी वेळेला चव लागली गणेश महाराज, निवृत्ती बाबा, पांडुरंग बाबा, जशी चव लागली सुनील महाराज, विष्णू बाबा, इतकी गोड भारी झालेली, ती थोडीशी आंबट, थोडीशी तिखट कढी, त्याला देवाला नेण्याची इच्छा झाली. पण झालं असं होतं, पेंद्याच्या आईचं आणि कृष्णाच्या आईचा 36चा आकडा होता. 36चा आकडा माहिती आहे पूर्ण, इंग्लिश मधला नाही, मराठीतला. 3, 6 मी जर काढला तर 3 इकून येतो, 6 तुम्ही काढला तर 3 इकून येईल, 6 इकून येईल. पण 36च्या आकड्याचं एक गणित आहे, 3चं तोंड 6 कड नाही, 6चं तोंड 3 कड नाही. असे लय आकडे झालेत महाराज, कमून झालेत, काय झालेत काय कळत नाही भाऊ. 3 तिकून आला की 6 फिरला तिकडे महाराज, तो त्याच्याकडे पाहतच नाही महाराज. लई असे आकडे महाराज, लय वाईट. आमची तुमच्यात होते, आमच्यात आले, आता कुठून आले काय माणसं महाराज. अहो 63चा आकडा बनवा, 63चा 36चा काय करायचं, एकमेकाकडे पाहून चाला, एकमेकाचं चुकत असेल तर बोला, एकमेकानं बैठक घ्या. ते 63-36च्या आकड्यानं चांगलं नाही ना होणार महाराज. ऐका हो, ते 36चा आकडा काय झालं, त्या पेंद्याच्या आईचं यशोदेच झालं भांडण होतं. भांडायला लागत असतं घरामध्ये, चुला असलं, यशोदेचं आणि पेंद्याच्या आईचं काय झालं भांडण. आणि त्या यशोदेला
यशोदेच्या पोरगा बरोबर गेलेला आपला पोरगा हिला आवडत नसायचा. कढी तर पेंद्याच्या आईनं केली. कढी जर कृष्णाला लागती म्हटलं तर आई अजिबात देणार नाही. आता कसं काय करायचं? कढी तर भारी झाली, मित्राला तर न्यायची. मग त्यानं आईला घुमायला सुरुवात केली. आई काय तुझ्या हाताला चवे ग म्हटलं. काय आई भारी बिली ग कढी, अशी कुणाला येणारच नाही ग आई. आई म्हटली घुमू नको, मी तुला देणार नाही. आई हुशार होती. आई म्हटली मला कळालंय तुला कुणाला तरी न्यायची जास्ती पाहिजे. एक बघ ग्लासात वाटीत तांब्यात जगात मगात मी तुला देणार नाही. आता काय करावं, न्यायची तर खरं आई तर देत नाही. मग त्यानं डोकं लावलं. म्हटलं आई मला तुला तांब्याभर जगभर सगळी कढईची कढई तुला, पण बाहेर मी जगात देणार नाही. आता बघा किती अवघड झालं गणेश महाराज. मग त्यानं आयडिया केली. तो म्हटलं आई मला तुला तांब्याभर दे. म्हटलं तांब्याभर दे. आईनं तांब्याभर दिली. तुम्ही माझ्याकडे बघा मातांनो, जशी कढी त्यानं तोंडाला लावली तांब्या भरून, इथं सेंट्रल लॉक टाकला मजबूत इथं, आणि इथून जे कढी भरली. आता मला बोलायचं तुम्ही समजून घ्या. तोंडात भरली, तांब्या दिला फेकून, घरातून धावत निघाला. ज्याला लवकर जायचं असतं त्याला सगळ्यात जास्त अडचण. कायम ध्यानात ठेवा, एखाद्याला लवकर तो कामाने झाले जायचंय, आता तेवढ्यात कोणतरी म्हणणं मला फोटो काढायचा, तेवढ्यात कोणतरी बैलगाडीच मधात घालणार. कायम बघाय काय, एखाद्याला आपल्या लवकर जायचंय, मोटरसायकलवालाच मधात येणार. किती हरणं वाजून नाही होणार. काय अडचण येतील सांगता येत नाही. लवकर जायचं असल्यावर, दमाने जायचं असल्यावर काय नाही, लवकर जायचं ना त्याला. ते तोंडात कडी आहे, खाली जाऊ द्यायची नाही. कृष्णाला तर न्यायची, तांब्यात देत नाही आई, ग्लासात देत नाही, वाटीत. पहिल्या चरणासाठी सांगतोय ऐका, पहिलं चरण कळल, काला सफल होईल, प्रवास सुखाचा होईल माझा. निवृत्ती महाराजांनी बोलवलेलं, रात्रभर जागलेलं माझं जीवन सुखी होईल. तुम्ही ऐका. धावतच निघाला. कुणी अडवायचं, पेंद्या अरे गालाला काय झालं, त्याला सांगता येत नाही राव. तोंडात कडी, त्याच्या गालफुगी आली काय, काहीच बोलता येईना. कसा तरी रस्ता काढत नंदबाबाच्या वाड्यावर पोहोचला. भिंतीला हात टेकून कृष्ण परमात्मा उभा होता. देवाच्या खांद्याला हात लावला. देवाने त्याच्याकडे पाहिलं, तोंड भरलेलं, आणि त्यानं हातानच इशारा केला, हा करा. हाताचा इशारा ओळखला. कृष्ण परमात्म्यानं मोठा हा केला. खाय त्यांची उष्टावळी, भगवंताला हाताने इशारा केला, हा करा. आणि पेंद्यानं आपलं तोंड देवाच्या तोंडाला लावलं. आपल्या तोंडात आणलेली कडी देवाच्या तोंडात सोडून दिली. महाराजांना म्हणावं लागलं, खाय त्यांची उष्टावळी, पाहता गुवळी. किती प्रेम असेल ना महाराज, किती शुद्ध भाव असेल ना. भगवंतानं त्या पेंद्याच्या तोंडातली कडी पिऊन टाकली महाराज. पाहता गोपाळ साधा आहे हो,
शुद्ध आहे हो. पण त्याच्या ताटातलं त्याच्या तोंडातलं उष्ट खाल्लं, याला म्हणतात पाहता गोवळी खाय त्यांची उष्टावळी. त्या कृष्ण चरित्रातले जे गोपाळ आहेत त्याच्यामध्ये पेंद्या, वाकड्या, बोबड्या, सुदाम्या, बरेच गोपाळ आहेत. आता आपण सगळे इथं उभे आहेत, कष्ट करणारी गोपाळ आहेत आपल्या देवळाईची. गरीब माणसं आहेत बिचारी, कष्टातून उभी झालेली. शेती करून कष्ट करून गाईच्या दारा काढून दूध पुरवून संभाजीनगर सारख्या शहरामध्ये रात्रंदिवस काम करून आपण हे बंगले बांधलेले. काय उगीच थोडी मिळतात, कष्टाने मिळतात ना. बापाचं जीवन गेलंय, पोरांचं जीवन गेलंय. आपण सगळे गरीब माणसं आहेत महाराज. थोड्या जमिनी हायवेला काहीच्या गेल्या म्हणून काहीकडे पैसे आले असतील, पण आता ती श्रीमंत नाहीत, आपण गरीबच. सगळी माणसं आपण त्या दृष्टीने गरीबच. देवाचं आणि कृष्ण परमात्म्याचं काही आगळं, कृष्णाचं आणि देवाचं एक आगळं वेगळं नातं आहे. कधी प्रेम करणारे गोपाळ कधी कधी देवाशी भांडताना सुद्धा दिसतात महाराज. कान्होबा 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 रे कान्होबा निवडी आपुली गोधने. 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 पाच पोळ्या तीन भाकरी, तीन कानवला एकची पुरी. आमची ठकवली खाल्ली शिदोरी. आपुली गोधने. कान्होबा रे कान्होबा निवडी आपुली गोधने. कान्होबा रे कान्होबा निवडी आपुली गोधने. कान्होबा रे कान्होबा निवडी आपुली गोधने. आपुली गोधने आपुली गोधने. कान्हा तू आमच्यात राहायचं नाही, तुझी गोधने वेगळं घे, तुझे खेळगडी वेगळे घे. पहा ना महाराज, काय प्रेम असेल, काय भाव असेल. पेंद्याची तोंडातली कडी घेणारा भगवान, कधी कधी तेच गोपाळ देवाशी भांडतात. एक दिवस असं झालं, सचिन आबा तुम्ही आलात म्हणून सांगतो, देवानं गोपाळांची परीक्षा घेतली. सगळे गोपाळ निवृत्ती महाराज, पेंद्या वाकड्या बोबड्या. त्याच्यात एक गोपाळ होता मधुमंगल नावाचा. किती सुंदर नाव आहे मधुमंगल. आपल्या मुलाचं नाव ठेवत जा बरं. मधुमंगल 2 ठेवू शकता किंवा मधुमंगल 1 ठेवू शकता, असं काय. पिंट्या गोम्या स्वाम्या म्हणण्यापेक्षा बरं आपलं मधुमंगल. किती सुंदर. शांडिल्य ऋषीचा पोरगा आहे तो मधुमंगल. आणि प्रारब्धानं शांडिल्य ऋषी फार गरीब होते. हे श्रीमंती गरिबी ही प्रारब्धावर राहते बरं. 100 पोरं एका पाठाला शिकायला असतात, त्याच्यातले 4-5च कीर्तनकार होतात. बाकीच्याने काय अभ्यास केलेला नसतो का. प्रारब्ध राहतं. एखादे सगळेच गायन करतात, एखादा फोकसला येतो. प्रारब्ध राहतं. ऐका, ज्याचं त्याचं प्रारब्ध भिन्न भिन्न आहे. कधी कोणावर जळू नका, कधी कोणाची बरोबरी करू नका. का? प्रारब्ध भिन्न भिन्न असतं. शांडिल्य ऋषीचा तो पोरगा मधुमंगल आबा अत्यंत गरीब महाराज, अत्यंत गरीब. घरामध्ये आज अन्न शिजलं तर 4 दिवसांनी परत शिजायचं. आज जर भाकरी तयार झाली, देवळाईकर मातांनो ऐका, तर 4 दिवसांनीच पुन्हा गणेश महाराज तयार व्हायचे. इतकं गरीब जीवन, पण देवावर खूप प्रेम त्या शांडिल्य ऋषीचं. इतकं प्रेम त्या मधुमंगलचं देवाबरोबर, कायम देवाच्या बरोबर असायचं. जसं हनुमंतराय रामाच्या बरोबर आहे रामायणात, तसं कृष्ण चरित्रामध्ये तो मधुमंगल कायम देवाच्या बरोबर असायचा. परिणाम काय झाला? भगवानच त्याला घरून 2 भाकरी जास्त आणायची.
भगवान येताना स्वतःला 2 भाकरी लागतात ना, 4 भाकरीची मधुकरी घेऊन यायची, 4 भाकरीची शिदोरी घेऊन यायची. आईला म्हणायची, आई माझा तो मित्र आहे ना मधुमंगल, त्याच्या घरी अन्न नाही म्हणून मला आणखी 2 भाकरी करून दे. काय देवाचं प्रेम असेल. देवानं आपल्यासाठी शिदोरी आणावी याच्यासाठी किती नामस्मरण केलं असेल त्या मधून. असं कधीतरी जीवन बनवा, नुसतं ऐकू नका. रोज देवानं त्याला मधुकरी आण. पण एक दिवस असं झालं, सगळ्या देवानं गोपाळांची परीक्षा घेतली. हे पेंद्या, हे बाकड्या, हे बोबड्या, हे सुदाम्या, हे मधुमंगल, उद्यापासून आपापल्या घरची शिदोरी आणा. तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी, नका करू दुरी मज पाया. या बाबा विठाला विठाला माझी आहे तैशी पाहे, नाही तरी घरा जाई, चोरून या माये नवनीता नावे. ए पेंद्या, ए वाकड्या, आपापल्या घरची शिदोरी आणा. पेंद्याला आनंद झाला. पांडुरंग बाबा मला आता देवानं आणायला सांगितलं. आता आपल्याला जर आदेश आला देवाचा, राम मंदिरातून आदेश आला या अयोध्येला, तर आपण सगळे काम सोडून जाऊ ना. आनंद होतो ना आपल्याला. तसा देवाचा आदेश, सगळ्याला आनंद झाला. गणेश महाराज पेंद्यानं कोशिंबीर बनवली, कोणी धपाटी बनवली, काय प्रत्येकानं देवाला वेगवेगळा पदार्थ बनवला. पण हे जे मधुमंगल होता ना, ते रडायलाच लागला. त्याला वाटलं आता मी काय नेऊ देवाला, माझी तर परिस्थिती नाजूक आहे, मी गरीब आहे, माझ्या घरी देवाला न्यायला काही नाही. घरी आला, आईला विचारलं, आई आमच्या कृष्णानं, आमच्या मित्रानं, आमच्या सख्यानं ज्याच्या त्याच्या घरची शिदोरी आणायला लावली, आपल्या घरी काय आहे का? आई म्हटली, बघ मधुमंगल, 4 दिवस झाले आपल्या घरात अन्न शिजलं नाही. आपल्या घरात फक्त 4 दिवसाचं शिळं ताक आहे. ते ताक आंबट झालंय, चिंबट झालंय, त्याचा वास येतोय, विटलेला आहे, तेवढंच आहे, दे म्हटलं आहे ते. सचिन आबा, निवृत्ती बाबा, पांडुरंग बाबा, तुम्ही एवढे गोड माणसं इथं एकत्रित आहात. हातामध्ये ताकाची लोटी घेतली, ती 4 दिवसाची शिळी झालेली, वास येणारी, आंबट, आणि देवाला घेऊन निघाला. एक वाक्य ऐका, देवाकडे जाताना तुम्ही जसे असाल तसे जा, काही अडचण नाही. नाही जरी तूच मधुर उत्तर, मला गाता येत नाही कसा येऊ, मला वाजवता येत नाही कसं मार असं नाही. येईल तैसा बोल रामकृष्ण या, गाता येईल तेनेची गावे हरी हरी म्हणा. काही अडचण नाही तर संप्रदायात यायला. या, नक्की या, काही नका येऊ देऊ तुम्हाला, पण या, देवाकडे येत जा. 4 दिवसाचं शिळं ताक, देवळाईकर ऐका, 4 दिवसाची ती शिळ्या ताकाची लोटी घेऊन मधुमंगल निघाला. पहिल्या चरणासाठी कथा सांगतोय आपण, पेंद्याची ऐकली, एवढी मधुमंगलची ऐका, म्हणजे आपल्याला कृष्ण चरित्राकडे जाता येईल. फार गोडे अभंग संपून जाईल, ऐका. 4 दिवसाचं शिळं ताक घेऊन मधुमंगल निघाला. अर्ध्या रस्त्यात आला तर त्याचं खूपच वास यायला लागला. तर बाहेर घरातला वास दाबून गेला होता, पण बाहेर वाऱ्यानं त्या ताकाचा वास याच्या नाकावर आला. आणि त्या मधुमंगलला वाटलं हे ताक फारच आंबट आहे, फार चिंबट झालेलं आहे, त्याचा वास येतोय, विटलेलं दिसतंय, नको 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 नको, आपल्या मित्राला हे नेणं बरं नाही. म्हणून त्यानं त्या कळंबाच्या झाडाखाली बसला. अंगामध्ये शर्ट नाही, त्याच्या सदरा नाही, नुसतं जानवा आहे, साधं धोतर घातलेलं आहे, शेंडी आहे, ऋषीचा पोरगा आहे, ताकाची लोटी हातामध्ये आहे, डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा आलेल्या आहेत. वाटतंय त्याला की मला भगवंताकडे जाता येत नाही, देवानं मला गरीब बनवलं, मला साधं बनवलं, मी माझ्या देवाला काही नेऊ शकत नाही. आणि तिकडे मात्र पेंद्या, वाकड्या, बोबड्या, सुदाम्या, सगळ्या पोरांची शिदोरी भगवंतानं पाहिली. भगवान खुश झाले. म्हटल्यावर तो माझा मधुमंगल कुठे? तो मधुमंगल दिसत नाही. त्यावेळेला पेंद्या म्हटलं, देवा, वाकड्या म्हटलं, देवा तुम्ही उगीच त्याला काहीतरी आणायला पाठ, तुम्हाला माहिती नाही त्याच्या घरी काही नसतंय. अरे हो. मग देवाच्या लक्षात आलं, मधुमंगलच्या घरी नक्की काही नाही आज, म्हणूनच आला नाही. सगळ्यांच्या शिदोऱ्या सचिन आबा, निवृत्ती महाराज बाजूला ठेवल्या. आणि पांडुरंग बाबा, माझा विश्वाचा मालक मधुमंगलच्या घराकडे धावला, त्या शांडिल्य ऋषीच्या आश्रमाकडे धावला. तर जाताना झाडाखाली बसलेला तो मधुमंगल दिसला. त्यानं भगवंताला, कृष्णाला येताना पाहिलं. ताकाची जी लोटी अशी समोर धरली होती ना, विष्णू महाराज, सुनील महाराज त्याची पाठी मागं धरली. नको म्हटलं देवाला दाखवायला, मागं धर. तेवढ्यात भगवंतानं त्या मधुमंगलला विचारलं, का रे देवा, ए मधु,
का नाही आला तिकडे पोरामध्ये? रोज तर मीच आणतो ना तुला मधुकरी, मग आज काय झालं असता आला म्हणून? तो म्हटला रोजचं वेगळं आहे देवा, तुम्ही कधी सांगितलं नाही ना आपापल्या घरच्या. आम्हाला तू गरीब बनवलं देवा, आम्ही दरिद्री आहोत, आम्ही तुला काय आणणार रे देवा? कानोबा तुझी घोंगडी चांगली, आम्हासी का दिली वांगुली रे. हे काना, हे कृष्णा, कास आमच्यावर अन्याय केला रे? मग तुला आमच्याकडूनच पाहिजे होतं, मग आम्हालाही चांगलं द्यायचं ना रे. आम्हासी का दिली वांगुली रे, कानोबा तुझी घोंगडी चांगली. अरे तू स्वगत आहे, तू सच्चिदानंद आहे, तू पूर्ण ब्रह्म आहे, आम्ही सामान्य आहोत रे, आमच्याकडे तुला देण्यासारखं काही नाही. असा त्याच्या डोळ्यातला भाव, अंतकरणातला भाव ओळखला आणि विश्वाच्या मालकानं त्या मधुमंगला कडकडून मिठी मारली, आलिंगन दिलं. परिणाम, मिठी मारल्यामुळं पाठीमागं जे ताक धरलं होतं का बाजूला, ते सगळं ताक मधुमंगलच्या अंगावर सांडलं. खांद्यावर ताक, पोटावर ताक, पाठीवर ताक, हातावर ताक, दंडावर ताक, सगळीकडं ताकच झालं. ताकाचा वास यायला लागला. भगवान म्हटले मधुकारे, खोटं का बोललास? ताक तर आणलं होतं ना, आला का नाही? मधुमंगल म्हटला देवा, हे 4 दिवसाचं ताक आहे, शिळा आहे, विटलेलं आहे, तुम्ही घेताल की न घेताल म्हणून आलो नाही. असं म्हटल्याबरोबर आबा पांडुरंग महाराज, निवृत्ती महाराज, काय संतांची प्रमाण आहेत, काय शब्द आहेत तुकोबारायांचे. ऐका, असं म्हटल्याबरोबर माझ्या भगवंतानं त्याचा हात समोर घेतला. त्याच्या हातावर जे ताकाचे टिपके सांडले होते ना, आपल्या जिभेनं चाटून पुसून खाऊन टाकले महाराज. त्याचं अंग चाटलं, पोट चाटलं, पाठ चाटली, एकही ताकाचा टिपका त्याच्या अंगा खांद्यावर देवानं ठेवला नाही. तुकाराम महाराजांना म्हणावं लागलं, खाय त्यांची उष्टावळी, खाय त्यांची वसुदेव देवकीच्या लग्नामध्ये विघ्न झालं. आकाशाच्या वाणीने संदेश दिला की हे कंसा, ज्या बहिणीचं लग्न थाटामध्ये लावतो ना, तिचा 8वा मुलगा तुला मारणार आहे. आकाशाची वाणी सांगत असे, कंसा मानी हा भरवसा बोलण्याचा, 8वा हिचा पुत्र वधिल तुझशी, 8वा मुलगा तुला मारणारे अशी आकाशवाणी झाली. हातामध्ये शस्त्र घेतलं. ज्या बहिणीचा मुलगा मारणारे तिलाच मारून टाकतो म्हटले. हात तो धरिला वसुदेवी, मारू नकोस राजा, माझी जेवढी मुलं होतील तेवढी तुला आणून देईल, कारागृहात ठेवा मला, पण मारू नको. आतापर्यंत तुझी बहीण होती, आता माझी पत्नी आहे, माझा अधिकार आहे, माझं रक्षण करणं तिचा धर्म आहे. कारागृहामध्ये ठेवण्यात आलं.
1 2 3 4 5 6 मुलं कंस मामानं मारली. 7वा गर्भयोग माईने नष्ट केला आणि 8व्या गर्भाच्या वेदना देवकीला सुरू झाल्या. इतकी छान दिसायला लागली. देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, कंसाचे हृदय जळत. एवढी छान, इतकी गोड. कारण तिच्या पोटी भगवान जन्माला येणार, तिच्या पोटी कृष्ण जन्माला येणार, तिच्या पोटी देवाचा देव जन्माला येणार. काय भाग्यवान माता असतात. काय आमची जिजाऊ आहे, तिने शिवरायांना जन्म घातला. काय आमची झाशीची राणी आहे, काय भगतसिंहाची आई आहे, काय माझ्या ज्ञानोबरांची आई आहे, काय माझ्या तुकोबरांची आई आहे, नवे नवे काय माझ्या देवाची आई आहे. देवकी काय, यशोदा काय, इतकी सुंदर भाग्यवान. विश्वाचा मालक तिच्या पोटी येणार. 9 महिने 9 दिवस गेले. आयुनी संभवन हे काही श्रमी, नामयाचा स्वामी प्रगटला. 8 वर्षाची मूर्ती प्रगट झाली. आपल्याला वेळ कमी असल्यामुळं भगवान यशोदा ते देवकी म्हटली, बाळा एवढा कुठं पोरगा असतो का, लहान हो. 4 वर्षाची झाली, बसमा आणखी लहान. 2 वर्षाचा आणखी लहान, 1 वर्षाचा आणखी लहान, 1 क्षणाचा आणखी लहान. अत्यंत लहान झाले. पण भाषा मोठ्यांची करायची का. नंदाच्या घराला मजनी गोकुळाला, मला गोकुळाला नेऊन घाला असा संदेश मिळाला. भगवंतानं छोटासा अवतार घेतला. उचलीला कमलापती, टोपलीमध्ये घेतलं. कड्या शृंखल्या बेड्या 6 वर्षापासून 8 वर्षापासून ज्या सगळ्या बेड्या होत्या त्या मोकळ्या झाल्या. आणि भगवंताला उचलल्यामुळं जसं यशोदेच्या नंदबाबाच्या वाड्यावर गोकुळात जायला निघाला वसुदेव, यमुना मैयानं थोडासा त्रास दिला. पण तिला पहिलं दर्शन दिलं यमुनेला, रस्ता मिळाला. आणि यशोदेच्या शेजारी झालेली मुलगी माझ्याकडे बघा, आपल्या टोपलीमध्ये घेतली. आपला पोरगा यशोदेच्या शेजारी मांडला. आणि मग वसुदेव निघून आला. रडे माया करी आकांत, नामा म्हणे उठते दूध. कंसाला कळालं. 8वा आला. 8वा नव्हता, 8वी होती. गरगर गरगर फिरून मारणार. तुझं लागी वधी उपजला मजाधी, कृष्ण गोकुळी जन्मला. कंसा, अरे ज्याला मारण्याची वाट पाहतो तो तुझ्या माझ्या अगोदर तिथं गोकुळात जन्माला आला. हो, इथूनच त्याची ट्रान्सफर एंट्री झाली. बातमी मिळाल्याबरोबर कंस मामा इकडं रागावला. तिकडं मात्र सकाळच्या वेळेला यशोदेच्या शेजारी पोरगा दिसला आणि गावातल्या गवळणीला आनंद झाला. सगळ्या गावाला माहिती पडलं. सुनील महाराजांचा गोड स्वर लागला. आवाज घुमला गवळण, सांगती गवळणीला पुत्र झाला. यशोदेला मुलगा झाला. गावच्या राजाला मुलगा झाला. गावच्या पाटलाला मुलगा झाला रे. गोकुळेच्या सुखांत पार नाही लेखा. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. गुडिया तोरणे करती कथा गाती गाणी. गुडिया तोरणे करीती. आनंद झाला. फार दिवसानं यशोदेला मुलगा, गावच्या राजाला मुलगा, गावच्या पाटलाला मुलगा. पूर्वी काय असायचं, सचिन महाराज, पांडुरंग बाबा, माऊली महाराज, निवृत्ती महाराज, पूर्वीचा जो काळ होता, विष्णू बाबा, सुनील महाराज, एखाद्या गावातल्या पाटलाला, श्रीमंताला, सावकाराला, सरपंचाला मुलगा झाला की गावातल्या सगळ्या गवळणी तिच्या घरी जायच्या. तिच्या आनंदानं वटी भरायच्या, हळदी कुंकू करायच्या. आताच्या काळातलं त्याला गिफ्ट घेऊन जायचे. गिफ्ट आता कशाचं गिफ्ट आणि कशाचं काय.
प्रेमच राहिलं नाही. पोरग बाप ऍडमिट झाला कोरोनाच्या काळात संभाजीनगरला. बाप ऍडमिट झाला निवृत्ती महाराज, तर पोरानं डबा मेडिकल मध्ये नेऊन मांडला. एकच स्कोर होता, एक काही काहीचा झिरोच होता, एकदाच खोकला होता. दिवसातून एकदा खोकायचा ना ऍडमिट झाला. बाप ऍडमिट झाला, कष्ट करून दूध घालून 15 एकर जमीन हायवेला घेतली हो बापान. एकुलता एक लेकराला आणि पोरानं डबा मेडिकल मध्ये मांडला. मेडिकलवाला पोरगा बापाला जेवण घेऊन गेला. बापानं विचार केला, मेडिकलवाला तरी कोणाचा तरी पोरगाच आहे, हा पोरगा तर दुसऱ्याच आहे. हा मला मेडिकलवर डबा घेऊन आला, माझ्या पोरानं माझ्या रूम पर्यंत येण्याचा प्रयत्न नाही केला. डबा मेडिकल मध्ये दिला का तर मला बापापासून कोरोना होईल. बाप मरून गेला बा, त्याला प्रेमच संपून गेलं, त्याचं वाईट वाटलं त्याला. असंच घरात कधी प्रेम संपू देऊ नका, गावाशी संपून देऊ नका, नात्यातलं तोडू नका. आमच्या माणसांना प्रेमाची किंमत राहिली नाही. शुद्ध प्रेम केलं पाहिजे, एकमेक भावानं भावावर प्रेम केलं पाहिजे हो, घरानं घरावर प्रेम केलं पाहिजे हो. गावानीच काय गावाशी भांडता, समाजानीच काय समाजाशी भांडता, भांडू नका बरं. प्रेम संपू देऊ नका. काय मिळेल न मिळेल कायद्यानं चाललंय ते, आपापसात कशाला भांडण. माळ्यानीच मराठ्याशी भांडायचं, मराठ्यानीच ब्राह्मणाशी भांडायचं, मातंगानीच आपली नका 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 नका. त्याच्यासाठी नाही, प्रेम असलं पाहिजे रे. प्रेम फार गरजेचं आहे महाराज. एकमेकातलं प्रेम संपू देऊ नका, नातं बाजूला जाऊ देऊ नका. प्रेम संपलं ना तुमच्या जीवनाला अर्थ राहत नाही महाराज, जीवन जगण्यात मजाच येत नाही. उगा आता हे सगळी मंडळी जर प्रेमानं म्हटली नाही तर कीर्तन रंगल का महाराज? उगा मी एक म्हणायचं यांनी एक वाजवायचं, रंगल का ते कीर्तन महाराज? नाही, प्रेम लागतं. प्रेम प्रेमे हरिदास नाचत. हरिदास प्रेमानं नाचतात म्हणे, प्रेमानं प्रमाण म्हणतात. तेव्हा सगळं प्रेम असेल तर कीर्तन रंगतं महाराज. कुठेही कोणत्याही क्षेत्रातलं घ्या, प्रेम लागतं. प्रेम हो, इतकं प्रेम होतं गोकुळवासियांचं. गावातल्या गवळणी यशोदेला मुलगा झाल्या म्हणून यशोदेच्या घराकडे निघाल्या. आपल्याकडे गवळणी काय कमी नाही तिथं. एवढ्या गवळणीची आपण रांग लावली तर पहिली माझ्याजवळ, शेवटची जाईल तिकडे आपल्या त्या देवळाली पलीकडच्या हायवेला अशी आडवी रांग जाईल ना, अशी रांग लागली. आपले 12:30 वाजल्यामुळं पहिली गवळण गेली होती मुठभर सोनं घेऊन. काय घेऊन गेलती? आवडतं का सोनं? आवडतं? द्या मला, मला लय आवडतंय सोनं. कुणाला आवडत नाही? प्रत्येकाला आवडतं ना सोनं. सोनं श्रीमंत होते माझ्याकडे बघा. हायवेला जमीन गेली होती इकडच्या बायपासला, 10-20 कोटी आले होते. समृद्धीला मरणाचे पैसे मुठभर सोनच घेऊन गेले. श्रीमंत होते आबा, मुठभर सोनं घेऊनच गेली. यशोदेच्या पोराला पाहिला पांडुरंग बाबा. आमचे महाराज म्हणायचे पाठात, श्रीमंतीचा पहिलाच नंबर लागला, तिच्या मागं दुसरी, तिच्या मागं तिसरी, चौथी, पाचवी. आपल्याकडे 3 गाय घेत 2-4 आहेत तशी. तुम्ही पहिली म्हणा बरं का, पहिली म्हणा. दुसरी सुनील महाराज म्हणतील, तिसरी विष्णू महाराज म्हणतील. मी सांगणार नाही कोणती म्हणायची बरं का. 5 झाले तर पाकिट द्या लावणार, एवढ्याचे बरं का. गवळणी तुम्हाला म्हणायच्यात, मी फक्त अर्थ सांगणार आहे. ते गाणी 3 म्हणा तरच पाकिट तुम्हाला, नाही तर मग निवृत्ती बाबाला सांगतोच मी. आपलं नाही, पास होणारी मंडळीत बघा बघा, 100% पास होतील. ऐका, पहिली गवळण निघाली महाराज. ऐका ऐका, अजून नाही गेली, नाही थांब, चालली रस्त्याने अजून थांब. लगेच नका, लगेच नाही, इतक्या लवकर पास होऊ नका. पाकिट देतो ना आम्ही, तुम्ही घाल. त्यांना वाटलं आता माझं बुडालं, तसं काही नाही काही नाही. ऐका, मुठभर सोनं, आपण मुठभर सोनं घेऊन निघाली. लक्ष द्या, लक्ष महाराज माझ्याकडे बघा. मुठभर सोनं घेऊन निघाली. देवळाईकर इकडे लक्ष असू द्या. त्या कृष्ण यशोदेच्या दारात पोहोचली. तिच्या मागं दुसरी, तिच्या मागं तिसरी रांग लागली होती. पहाटच उठली होती. घरामध्ये गेली. यशोदेचा पोरगा हातामध्ये घेतला. माझ्याकडे बघा, सोन्याची मुठाची त्या यशोदेच्या पोराच्या चेहऱ्यावर वाळून टाकली. त्याला मन भरून पाहिलं आणि बाहेर आली. बाहेर आल्यावर ज्या रांगीमध्ये उभ्या होत्या त्याच्यातली दुसरी म्हटली, बाई मला तर सकाळी, मला तर दुपारीच पाहायला मिळणार आहे. तिसरी म्हटली, बाई माझा तर दिवसच जातोय उभं राहण्यात. काय भाग्य आहे तुझं, पहिलाच नंबर लागला. किती भाग्यवान आहे ग, किती लवकर उठले असशील ग, कसं सकाळी उरकलं ग, आमच्या आधी आलीस ग, काय भाग्य ग तुझं, काय ग लवकर पहिलाच नंबर दिंडीला आला, वा वा वा, काय सुंदर, लवकर आली, सांग ना ग. तू पहिल्यांदाच त्या यशोदेच्या पोराला पाहायला गेली, मग तिचा मुलगा तू पाहिला, नेमका तुला तिचा पोरगा कसा दिसला? ती म्हटली, खरं सांगू का, त्याला जास्त वेळ पाहता यावं म्हणून सोन्याची मूठ घेऊन गेले होते. पोरगा हातामध्ये घेतला आणि त्या यशोदेच्या पोराच्या चेहऱ्याहून ती सोन्याची मूठ वाळून टाकली. त्याला डोळे भरून मन भरून पाहिलं. पण ऐक ना ग, त्याला पाहिल्यापासून त्यानं माझं मन वेधून घेतलंय.
आधी त्यांनीच नंबर आणला. तुमचं पाकिट त्यांना देऊ, ट्रान्सफर करू. ट्रान्सफर काय ते नैवेद्य येले मन पाहिला पाहिला ग नंदाचा नंद. म्हटलं त्याला पाहिलं बाई, त्या नंदाचा पोरगा पाहिला ते नैवेद्य येले मन. आणखी एक याचा अर्थाची म्हणा पाहिली या वेद लावी. पाहिल्याबरोबर माझं मन वेधून घेतलं. पाहिली वेद लावी किंवा पाहिला आनंदाचा नंदन. पहिलीचा नंबर गेला. दुसरी आपल्या गावातली गरीब होती, देवळाली गावाची. 10 रुपये घेऊन गेली होती. कमरेला ठेवून ठेवून 10ची नोट पुंगळी झालेली होती. गरीबाची होती बिचारी, पण मनाची दिलदार होती. माझ्याकडे बघा, यशोदेच्या घरामध्ये गेली. पहिलीनं सांगितलं माझं मन वेधून घेतलंय. दुसरी सुनील महाराज. दुसरी गेली, तिनं ते यशोदेचा पोरगा हातामध्ये घेतला. 10ची नोट वाळून टाकली. तिनं पण पोरगा पाहिला. बाहेर आली. बाहेर आल्यावर तिला पण विचारलं, बाई पहिलीला दिसलाच नाही ग. पहिली म्हटली माझं मन वेधून घेतलं, माझ्या जीवातच बसलाय, मला तो सांगता येत नाही कसा आहे. तुला तरी दिसला का? म्हटली मग मला दिसला ना. कसा दिसला तुला? सुनील महाराज 100% निकाल लागला तुमचा. वा, पासच झाले तुम्ही. काय 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 झालं म्हटले? पाहिल्याबरोबर तेने आनंदाचा पूर आला. बाई त्याला पाहिलं म्हणे मी, आणि तो मला सावळा दिसला. सावळा मला सावळा दिसला. तिसरी गेली, तिसरी भोसरे महाराज. तिसरी गेली, तिसरी चांदीची मूठ घेऊन गेली होती. अशा 35 गवळणीत आबा माझ्याकडे. देवाला पाहायला जाणार आहे. हे कोणी सांगत नाही म्हणून काले जास्त आहेत. वेगळं सांगतो म्हणून लोक म्हणतात साखरे महाराज द्या काला. एक उद्या काला 5 तारखेला एक काल्याचं कीर्तन आहे, तुम्हाला तर ऐकायला मिळेल. सुनील अण्णा शेळके म्हणून आहेत, पुण्यामध्ये आमदार आहेत. खूप मोठं माप, 1 लाख लोक आहेत कीर्तनाला. आज विशाल महाराज आहेत. काल्याचं कीर्तन जरा थोडं वेगळ्या पद्धतीचं आहे. आज गाठ बांधली ती पाठच झालं आपल्या. ते
थोडं हे वेगळं सांगितलं पाहिजे. आपण सगळ्यांनीच प्रयत्न करायचं. गवळणी सांगायच्या देवाला खूप आवडतात महाराज, गोपाळ सांगायचे देवाला खूप आवडतात. तिसरी गवळण गेली, तिसरी आता विष्णू महाराजांच्या मुळे सांगायची, तिसरी गेली. तिसरी गेल्यामुळं तिनं सुद्धा एक चांदीची मूठ नेली होती पांडुरंग बाबा देवाच्या त्या कृष्णाच्या चेहऱ्याहून ती ओळून टाकली यशोदेच्या पोराच्या. बाहेर आली, तिला विचारलं बाई पहिलीचं असं झालं, मन वेधून घेतलं. दुसरीनं सांगितलं सावळा दिसला, तुला तरी चांगला दिसला का? ती म्हटली मग मला असं झालं बाई, त्या यशोदेच्या पोराला मी पाहिलं बाई, आणि त्याला पाहिल्यापासून माझी जात माझं कुळ सगळं विसरून काय गोड गवळणी. याती कोळ माझे गेले हरपोणी, त्याला पाहिल्यापासून मी माळी एका कुणबी एका. आरक्षण पाहिजे मला का नको मला मला कोणत्या जातीची विसरून गेले. याती कोळ माझे गेले हरपोणी. आता मला काही माहिती नाही, मला फक्त एक माहिती आहे, श्रीरंगा वाचून आणून येणे. मला फक्त तो कृष्ण दिसतो. मै भुली घर जाणे बाट, गोरस बेचने आये हाट, काना रे मन मोहन लाल, कहा पग दारू देखे आणि कुठं पाय टाकावं हो देखे तो सब वही ने घेरा. कोणी एकी भुलली नारी, विकिता गोरस घ्या म्हणे हरी. काय झालं म्हणे गोविंदू घ्या कोणी, दामोदरू घ्या गे. मी बाजाराला गेले ना त्याचंच नाव घ्यायला लागले. मी काही विकायला गेले ना मला दह्यात तोच दिसतोय, पटावर तोच दिसतोय, सगळीकडे तोच दिसतोय. असा पाण्याचा कार्यक्रम आटोपता घ्यावा लागेल. 1:15 वाजल्यामुळं पाण्याच्या खूप गवळणी आहेत, खूप गोडवा आहे महाराज. जगामध्ये कृष्ण कथेसारखी कोणतीच कथा नाही महाराज. हे जे भागवत आहे ना याच्यासारखं जगात काही गोड नाही महाराज. म्हणून कितीही वेळेला ऐका तेवढीच गोड लागते. अहो कालचा पिक्चर आज डबल पाहू शकत नाही. काल पिक्चर पाहिला ना तुम्ही टॉकीला, आणि तो जर आज लागला टीव्हीला तर तुम्ही टीव्ही बंद कराल, पुढं घ्याल. कृष्ण चरित्र कितीही सांगू द्या महाराज, कुणीही सांगू द्या, 25 वर्ष नाही 100 वर्ष सप्त्याला होऊ द्या, आणि काल्याचं कीर्तन चालू द्या, तेवढंच गोड आहे महाराज. नूतन आहे ते, नवीन आहे, काय असेल त्याच्यात. कारण ती देवाची कथा आहे. ती काय बोर होणारी कथा आहे का? ती काय रोजची आहे का आपल्यासारखी? हो, परमार्थातली कथा आहे. किती सुंदर आहे महाराज. परिणाम एक वाक्य सांगतो. देवाला पाहायला जाणाऱ्या ज्या गवळणी होत्या ना, सचिन आबा, पांडुरंग बाबा, निवृत्ती महाराज, देवाला पाहायला जाणाऱ्या गवळणी MH15, MH16, MH18, MH20, MH22, MH25, MH27, MH28, MH30. ही कुठली पाशिंग नाही. या वयोगटातल्या मुली होत्या. 15 ते 30 बऱ्याच आहेत इथं. 15 पासून ते 30 वर्षाच्या मुली सकाळी मेकअप करायच्या, नवीन साडी, दुपारी मेकअप, नवीन साडी, संध्याकाळी मेकअप, नवीन साडी. देवाकडे जाताना नटून जात जा बरं, काही अडचण. आपल्या संसारात जसं नटता नवऱ्यासाठी घरासाठी, तसं ज्या भगवंतानं मला एवढं सुंदर बनवलं, तो भगवान किती सुंदर असेल. त्याच्याकडे येताना असं येडे गाबाळेवून यायचो. आमचे काही काही महाराज लोक लई येडे राहते हो. गाबाळे मला लय. एक महाराज आहेत पांडुरंग महाराज, आमच्या गावात कीर्तन ठेवलं, मी नाव नाही सांगत, कीर्तन ठेवलं आबा. त्यांचे ते कपडे पाहून ना मला वाईट वाटलं. मी त्याला लगेच ड्रेस आणला एक, आणि ते फेटा बी धोत्राचाच बांधतो. मला ते वाईट वाटलं बा, म्हणलं फेटा पैसेच नाही काय घ्यायला बा यांच्याकडे, म्हणून मी भारीतला पालकोर फेटा आणला. त्यांनी तो फेटा घरी थप्पीला लावला आणि तोच बांधते अजून धोत्राचा. मस्त राहिलं पाहिजे, चकाट राहिलं पाहिजे, फ्रेश राहिलं पाहिजे, चांगले कपडे घातले पाहिजे. आमच्या गावातले तुम्ही बघा ना, कोकणात हे सचिन आबा जातात, हे महाराज मंडळी, निवृत्ती महाराज जातात कथेला, पांडुरंग महाराज, हे जुने आमचे गणेश महाराज एवढं तयारीनं वाजवतात. हे सगळे गायक जातात कीर्तनाला सप्त्याला. त्यांना विचारा, कोकणात, पुण्यात, नाशिकला जर महिला कीर्तनाला यायला लागल्या
तर सगळा जेवढा नवऱ्यासाठी मेकअप करतात का तेवढा संसारातला देवासाठी करतात. नटून थटून येतात, वेगवेगळ्या साड्या घालून येतात. आपल्या मराठवाड्यातल्या चल ना की चल तसंच कडकड कपडे तसंच बसणार ते. अरे रे 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 काय मग विठाला 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 असं नटून थटून आलं पाहिजे. नाम तुम्हारा तारनहारा कब तेरा दर्शन होगा, जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. आपल्यापेक्षा देव किती सुंदर असेल म्हणून त्याच्याकडे आपण चांगलं होऊन जायचं असा त्याचा अर्थ आहे. आपण सगळ्या जणी नटून आलात की नाही, अशा गवळणी नटून जायच्या. पाशिंग किती होती? 15 ते 30 या वयोगटाच्या. ध्यानात ठेवा, 15 ते 30 या वयोगटातल्या पोरी सकाळी मेकअप नवीन साडी, दुपारी मेकअप नवीन साडी, संध्याकाळी मेकअप नवीन साडी. ऐका 15 मिनिटं राहिले. चालत चालत यशोदेच्या घरी जायच्या. रोज यशोदेचा पोरगा पाहायच्या. 4 दिवस झाले होते. गावात एकच गर्दी एकच गर्दी एकच गर्दी, चौकात तेच, पुढं तेच, नुसत्या पोरी यशोदेच्या घरी जायच्या. 2 मजल्याची इमारत होती गोकुळात. दुसऱ्या मजल्यावर सचिनाबाई एक MH 95 राहिलं होतं. 95 म्हणजे माथारी. हातामध्ये काठी आलेली, वरून खाली बघायची तर तिला एकच चित्र दिसायचं. सकाळी पोरी इकडंच जातात, दुपारी इकडंच जातात, संध्याकाळी इकडंच जातात. बरं झुंडाची झुंडा जातात. जायनात का? नवीन मेकअप करतात, नवीन साड्या घालतात. झालंय काय? तिला कानाने ऐकू येत नव्हतं. गावात काय माहिती, कानपूर गेले माहिती नव्हतं तिला. बिचारी काठी टेकत काठी टेकत काठी टेकत 95 खाली उतरली. आणि या ज्या 15 ते 30च्या पुरी होत्या त्यांना आडवी आली. आता हे 15 ते 25च्या पोरींना माथारी कुठं जमत असते का? माथारी पाहिली पोरींची तिडीकच उभी राहिली. रागच आला. ए डंगरे, तुझं काय ग मातात? डंगर म्हणा माथार म्हणा, तुम्ही जाता कुठं का इकडं? म्हटलं अजून माहितीच नाही का? काय यशोदेला मुलगा झाला, गावच्या राजाला मुलगा झाला. कधी? 4 दिवस झाले. काय नाव ठेवलं त्याचं? मत्स्य, कूर्म, वराह, वामन, जनार्दन, गोविंद, पुंडरीकाक्ष, माधव, मधुसूदन, पद्मनाभ, सहस्राक्ष, वनमाली, हलायुध, गोवर्धन, ऋषिकेश, वैकुंठ, पुरुषोत्तम, विश्वरूप, वासुदेव, राम, नारायण, हरी, दामोदर, श्रीधर, वेदांग, गरुडध्वज, असे खूप आहेत महाराज. एक एक गवळणीच्या मुखातून आले. 95 म्हटली बाई एवढे नाव मी ठेवलंय मी. प्रत्येकीचं वेगवेगळे, दिसायला तेवढा सुंदर आहे. जा 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 म्हटली. पोऱ्या गेल्या निघून. 95 जाण्याचा निर्धार केला. पण 95चं वय आता. डोळे कमी होते, कानपूर कमी होती, दिसायला कमी यायचं, थंडी वाजायची म्हणून तिनं दुपारीच आंघोळ केली. निवृत्ती महाराज दुपारी आंघोळ केली तर योगायोगानं 95चं नाव मालू होतं. काय नाव होतं? मालू. ऐका ऐका, 95नी तिच्या बापानं लग्नात दिलेली साडी काढली. लय भारी होती, चांदीची किनार. आपल्या जवळ इथं छत्रपती कारखाना आहे खाली, हरिभाऊ बागडे साहेबांचा. त्या कारखान्याचं चित्र काढलं होतं. त्याच्यावर कारखान्याचा भोंगा, ऊस भरणाऱ्या बाया, अशोकाची झाडं, असा रेखीव शालू होता 2 लाखाचा. तिनं तो शालू काढला. 95नी शालू नेसला. पण आबा घोटाळा झाला. त्याच्या डोळ्यानं निवृत्ती महाराज धोका दिला. नेमका शालू उलटा झाला. किनारपट्ट्यावर आल्या, मोरपिसाचे पंख खाली गेले, कारखान्याचा भोंगा उलटा झाला व ऊस खाली पडला. चाक वर गेली. पुढचं ऐका ना, पुढचं ऐका. अशोकाचे झाडाची पानं खाली आली, बुड वर गेले. चित्रात 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 झालं हे, नाही तर काही एखाद्याला वेळ डोकं बरं का. चित्रात झालं, चित्रात उलटा झाला शालू. मालू नेसले उलटा शालू. काय झालं? मालू नेसले उलटा शालू. बरं एवढ्यावर थांबली नाही. पोरींचा मेकअप पाहिला होता. मेकअपची पेटीच हाताला लागली. पहिल्यांदाच लाली लागली. लाली लावायची होती होटाला, हातानं लखवा दिला. लाली लागली डोळ्याला. काजळ भरायचं होतं डोळ्यात, काजळ लागलं होटाला. होटो पे काजल नैनो में लाली. ऐका रे, होटो पे काजल नैनो में लाली, गालों पे टिकली लगाते चली, दीवानी बनी गवळण दीवानी बनी. मालूचा मेकअप उलटा झाला, मालूचा शालू उलटा झाला. 95 काठी टेकत रस्त्यानं निघाली तर समोरून तिचा 110चा नवरा आडवा आला. नवरा 110 राहील ना. ती गेल ते गावात पत्ते खेळायला. त्याला राणी दिसायची पत्त्यातली.
लांबूनच पाहिलं भाऊ म्हणला आपली महाराणी तर खाली आली आज. बरं याय ना का लग्नातला शालू नेसली गजलच म्हणलं ते मृगनयना. जसं जवळ आलं तसं त्याला चांगले डोळे होते त्याचे, डोळे चांगले होते त्याचे. त्यांनी पाहिलं ते जवळ आल्यावर अर म्हटलं मालूचा मेकअप उलटा झालाय राव, मालूचा शालू उलटा झालाय. जवळ आल्यावर ते म्हटलं मालू कुठं निघालीस. मालू म्हटली असं डंगरे आडवा आला मला भय बाजूला, आज तुझं नाही ऐकणार. जन्मभर असंच गेलो तुझ्या नादात, वारी नाही, पंढरीचं दर्शन नाही, ज्ञानोबाराय नाही, तुकोबाराय नाही, पैठण नाही, कुठंच जाता नाही आलो बाळा, वय बाजूला. अरे पण चालली कुठं. यशोदेच्या घरी चालले. कशाला. यशोदेला मुलगा झाला, सगळं गाव पाहून आलंय, हो सगळं गाव दिवानं झालंय. अगं मालू तिला 1000 गवळणीत म्हटले मग काय झालं. हसतील तुला का. मेकअप उलटा झालाय, तुझा शालू पण उलटा झालाय. मालूचं उत्तर घरी घेऊन जा. मालू म्हटली मालक आता हा मेकअप नीट करण्यात आणि शालू नीट करण्यात माझा प्राण जर निघून गेला तर देव पाहायचा राहील. असंच झालंय बघा आपलं. या राहण्यात, या खाण्यात, या संसारात, या बंगल्यात राहता राहता आयुष्य निघून गेलं. पंढरीची वारी नाही झाली हो, पंगत नाही घालणं झाली हो, एखाद्या कीर्तनाचं सौजन्य नाही देता आलं, भागवत नाही ऐकता आलं. असं करू नका. संसार तर चालतच होणारच आहे महाराष्ट्र. आपण परमार्थात या, पवित्र तुळशीची माळ घाला, दिवानं बनण्याचा प्रयत्न करा. हो तरुणांनी भगतसिंह बना. एखादं व्यसन सोडा. आज काल ऐकलं महाराज काय तुम्ही कीर्तन सांगता, निवृत्ती महाराजांचं भागवत ऐकलं, पांडुरंग महाराजांनी किती कष्टाने सप्ते टिकवलेत, माऊली कदम ज्ञानेश्वरी माऊलीचं पारायण करून घेतात, एवढा गोड देवळालीचा सप्ताह काय तुम्ही बोलताय महाराज. कधी 1 वाजला आम्हाला कळालं नाही. काय त्या खोड्या, काय तो पेंद्या, काय तो मधुमंगल, काय गोड काला झाला महाराज कळतंय आम्हाला. आजपासून निर्धार करा, एखादं व्यसन सोडू द्या, पुडी सोडून द्या, दारू सोडून द्या, असं काहीतरी करा. दिवानं बना दिवानं. अरे जगायला आलात ना, एवढा सुंदर संसारात तुमचा जन्म झाला. तो व्यसनात घालू नका, तो कुठं वाईटात घालू नका, वाईटात नका, दुराचारात घालू नका. तो आनंदात घालवण्यासाठी दिवानं बना. गवळणी पाण्यात दिवाण्या झाल्या. पाण्याचा कार्यक्रम आटोपला आणि देव रांगायला लागला. रांग तरंगणी चोरी तलोनी लावणी धरिती गवळणी हा बांधिती चरणी देती गाराणी यशोदे साजनी दै दूध भक्षुनी तमाल निले नवल केले साजनी कृष्ण आळवा आळवा परतुनी माती दावा कृष्ण आळवा. कसा रांगायचा भगवान कसा. तळवे तळहात टेकी. तर किती सुंदर वर्णन केलंय महाराज. देव रांगायला लागला. रांगता रांगता मोठा झाला. याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे. आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट, आजी देतो पोट भरी. माग माग या माझ्या एक तर दोघांच जाणं कायम ध्यानात ठेवा. दोघांच्याच मागं जायचं. एक तर संतांच्या मागं जायचं, नाही तर देवाच्या मागं जायचं. एक तर देव पुरे देतो. पुरे महाराज काय, निवृत्ती महाराज काय, पांडुरंग महाराज काय, सुनील महाराज काय, गणेश महाराज काय, प्रमाण म्हणणारी काय. अहो का तुम्हाला लोक तर हाताच्या फोडा स्वतःच्या लेकराला देत नाहीत लोक. कीर्तनकाराला, गायकाला, वादकाला देतात. का देतात. संत विचारानं काय दिलं नाही महाराज आम्हाला.
काय दिलं नाही, पुरे म्हणाल तो वरी दिलं. ज्ञानेश्वरी दिली, हरिपाठ दिला, अनुभवामृत दिला, त्याच्यात एक स्वतंत्र कीर्तन होईल. चला म्हणून जात जा संतांच्या माग, नाही तर जात जा देवाच्या माग. गोपाळ आले देवाच्या माग, दुसरी आली धावत, याने ग बाई काय केली मात. मुखाशी मुख चुंबन घेत, गळ्यामध्ये हात घालीत, हे गे बाई आम्हासी पावेना, यशोदे बाळ तुझा काना, कुठवर सोसू धिंगाणा. यशोदे तुझा पोरगा ऐकत नाही, खोड्या नको करू माझी बा. यशोदा रोज सांगते, नाही ऐकत नाही. उलट यशोदा म्हणते, बाळ सगुण गुणाचं तान, बाळ दिसतय गोजिरवान, काय सांगता गाराने ग गोकुळच्या नारी. हे गोकुळच्या नारी सावळा घे चिमणा माझा, गवळणीत शोभे राजा. बाई माझा पोरगा काय तुमच्यासारखा आहे का? तो काय सामान्य आहे का ग? कैसा येईल हाता गे गोकुळच्या नारी. नाही ग बाई, हा ब्रह्मविधीचा जनिता. नाही ग, हातात येणार नाही ग. होय, देवाच्या लक्षात आलं 1 वाजल्यामुळं असं कितीही सांगितलं तरी हे संपणार नाही. यशोदा काही ऐकणार नाही म्हणून देवानं घरात कार्यक्रम केला. घरातच माती खाल्ली 1 दिवस आणि मग आईला कळालं आपला पोरगा नक्कीच खोडकर झालाय. हातामध्ये काठी घेतली यशोदेनं आणि मग मारायला धावली. आई नको गे, आई नको गे, आई मज मारू नको. नाही नाही मी पाहिली माती, पाहिली मात. काय गवळणी होत्या, काय सुंदर भाव आहे. आमचे गुरुवर्य रखमाजी महाराज नवले बाबांची गवळणी बरं काय, फार सुंदर भाव. नाही तर आता गवळणी कुंकुण आल्या, कुणी आणल्यात. चांगले चांगले भजनी. राधे चल माझ्या गावाला जाऊ, सार गोकुळ. अरे हो, राधा फिरणारी नाही. अय येड्या हो, अय आरती काय फिरणारी का ती? काही म्हणत जाऊ नका. एक जणांनी कीर्तनात प्रमाण दिलं मला एकदा, राधा अंगान दिसती छान, तिच्या विणीला गोंडे लोण. बिनलाच्या बायकोला लाव ना गोंडे घरी. वरे राधाशी गोंडे लावणारी का महाराज? काही म्हणतात महाराज येडे, असं म्हणू नका. क्षणभरी घरी असता करी खोडी, शारंग पान खेळा बया, बाहेरी जाता आळ घेती गवळणी, थापटोनी निजविते पळोनी जातू राजद्वारा. राधे 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 घे श्याम सुंदरा. राधा किती गोड येते. राधा घेव निहारीला, शब्द ऐकावर. राधा घेव निहारीला, त्वरे जात मंदिरी. कोणतं मंदिर आहे हो? हृदय मंच की पौडविला, श्री हरी एका जनार्दनी हरीला, भोगी राधा सुंदरी. राधे 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 घे श्याम सुंदरा. राधे राधे घे श्याम सुंदरा. हे राधे 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 घे श्याम सुंदरा. काय गोड आहे महाराज ती. इतकी सुंदर आहे, इतकी पवित्र आहे महाराज ती. लग्न झालेलं आहे तिचं. काही पण म्हणत जाऊ नका बरं का. त्याच्यामुळे काय सुंदर गवळणी. चला याच्यात वेळ जाईल. तर म्हणाल महाराज म्हणत राहा, म्हणत राहा. माऊलींची कृपा आहे आमच्यावर, म्हणून आपल्याला सगळ्याला आवडतंय. संतांची कृपा पाहिजे. अशा गोड चाली झाल्या. गोड मग यशोदेच्या लक्षात आलं. आणि मग उद्या जाई राणा सवे घेऊन गोधना. उद्यापासून तू आता राणात जायचं मोठा झाला. आणि मग गावातले पोरं एकत्रित केले. पेंद्या बाकड्या बोबड्या सुद्धा म्या उद्या जाई. उद्यापासून अरे तुम्ही गाया घेऊन जारे गोपाळ राणात. उद्यापासून राणात जायचं. मग राणात गाई गोपाळ सवंगडे वना, गाई गोपाळ सवंगडे वना, गाई गोपाळ सवंगडे वना, गाई गोपाळ सवंगडे वना, गाई गोपाळ सवंगडे वना. घेऊन या गाई खेळे नंदाचा काना, घेऊन या गाई गाई, घेऊन या गाई गाई, गाई खेळे नंदाचा काना. गाई गोपाळ, गाई गोपाळ, गाई गोपाळ सवंगडे. सवंगडी आले, गाई आले, गोपाळ आले, गवळणी आले. आणि सगळा एक विचार झाला.
देवानं बासरी वाजवली इतकी गोड. 7 दिवसापासून निवृत्तीनाथ महाराजांची कथा, निवृत्ती म्हणत जाऊन निवृत्तीनाथ म्हणत जा, निवृत्तीनाथ महाराजांची कथा, पांडुरंग महाराजांचं हे पळणं धावणं, लोकांना एकत्रित आणणं, तुमच्या माऊलींचं पारायण, सुनील महाराज, विष्णू महाराज, यांचं काय नाव महाराजांचं, दीपक महाराज, तुम्ही यांचं काय नाव, सुदाम महाराज, तुम्ही 2-4 जणांची राहून देतो आता. हे सगळे तुम्ही एका विचारानं गणेश महाराजांच्या पखवाजात असा मंत्रमुग्ध झाला आमचा देवळाली गाव. सगळी तरणी बांड पोरं, गावातली सगळी जुनी लोक एका विचारानं सप्त्यात उतरली. एवढ्या गोड माता माऊली आमच्या भगिनी, ताई मावशी, अक्कापुरी एकत्रित झाल्या. गवळणी काय, रांगोळी काय, प्रदक्षिणा काय, काला काय, असा गोड विचार झाला. एक विचार झाला, कोण कोणत्या जातीचा, कोण कोणत्या धर्माचा, कोण कोणता कुणाला माहिती नाही. आणि एक विचार असतो, एके ठाई काला, एक विचारात काला आहे. हो तुका म्हणे भाविकाला, तुका म्हणे काला कोट्या भेद देखील, तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, विशेष हा लाभ संत संगे. 8 दिवसाच्या कीर्तनात, भागवताच्या संगतीत, ज्ञानेश्वरीच्या संगतीत, गात्याच्या संगतीत तो काला मिळतो. आणि एक विचारानं भगवंतानं गोड अशी बासरी वाजवली पाहिजे. भुलविले वेणुनादे, जोगिया रागात, मारवा रागात, भोपेश्वरी रागात मस्त गायचं महाराज. भुलविले वेणुनादे, वेणू वाजविला गोविंद, इतकं भारी वेणू वाजवला. वृंदावनी वेणू कवनाचा माईवाज. हो काय काय झालं वेणून, तृणचारा चरू विसरली, गाई व्याघ्र एके ठाई झाली. इतका गोड वेणूचा आवाज घुमला. तो काय आपला वेणू आहे का, इतका गोड वेणू असं म्हणतं दुमदुमून गेलं. आज देवळाली गावात किती गोड सप्ताह महाराज हा. विसरून गेलोत आपण सगळे, एक कधी वाजला कळलं नाही. आणि मग सगळ्यांच्या शिजरा एकत्रित केल्या. आणि आता या हंडीचा हा प्रसाद, हा समोर केलेला प्रसाद, तुम्ही तुमच्या जीवन विसरलेला प्रसाद, देवाला दिलेलं, वर्गणी दिली, पंगत घातली, सौजन्य दिलंय, हिवाळी पाटील काय सगळ्यांनी एका विचारानं रोज एक एक कीर्तनकार आला. निवृत्ती महाराज काय गोड नियोजन केलं. आमची पांडुरंग महाराज गोड मंडळी. आज सचिन आबा आले, त्यांचाही आवाज महाराष्ट्रात गाजतोय. मस्त मंडळी अशी एका विचाराची झाली. आणि एक विचारात काला झाला. महाराज म्हणतात, भानुदास गीते गात प्रसाद देतो पंढरीनाथ. गोपाल कृष्ण भगवान, गोपाल कृष्ण भगवान, गोपाल कृष्ण भगवान. ज्ञानेश्वर माऊली